आगरी कोळी स्टाईल झणझणीत चिंबोऱ्याचा रस्सा म्हणजेच खेकड्याचं कालवण बनवायचं आहे का? अहो मग टेन्शन नका घेऊ। बाजारात जाऊन फ्रेश खेकडे घेऊन या आणि ते घासून धुवून स्वच्छ करा आणि कापून तयार ठेवा। त्यानंतर हिरवा मसाला बनवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्या। मग अर्धा वाटी ओलं खोबरं, 2 कांदे, थोडंसं लसूण, धणे, काळी मिरी घ्या आणि ते अशा प्रकारे छान खरपूस भाजून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या। हे सर्व मिश्रण बारीक वाटून अशा प्रकारे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करा। आता कालवणाला खमंग फोडणी घालूया। पातेल्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तेल घाला आणि त्यात अर्धा छोटा चमचा हिंग घाला। मग त्यामध्ये 5 ते 6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 तमालपत्र घाला। अर्धा चमचा हळद घाला आणि ही खमंग फोडणी मस्त परतून घ्या। मग या खमंग फोडणीमध्ये साफ केलेले खेकडे घाला। आता हे खेकडे या फोडणीमध्ये मस्त परता। नंतर यामध्ये हिरवा मसाला घाला आणि हा हिरवा मसाला खेकड्यात व्यवस्थित मिक्स करून घ्या। नंतर झाकण ठेवून गॅस थोडा मंद करा आणि 3 ते 4 मिनिटं हिरव्या मसाल्यात हे व्यवस्थित मुरू द्या। आता यामध्ये 1.5 चमचा झणझणीत आगरी कोळी मसाला घाला। नंतर चवीप्रमाणे मीठ घाला आणि आता खेकडे या सर्व मसाल्यात व्यवस्थित परतून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये वाटलेल्या कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून खेकड्यात मिक्स करून घ्या। आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला घाला आणि एका बटाट्याचे तुकडे घाला। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आता सर्व एकत्र मिक्स करून घ्या। मग जेवढा पातळ रस्सा पाहिजे तेवढं कडकडीत गरम पाणी यामध्ये घाला। नंतर पातेल्यावर अर्धवट झाकण ठेवा आणि खेकड्याचं कालवण किंवा चिंबोऱ्याचा रस्सा 8 ते 10 मिनिटं छान रट्टा उकळून घ्या। त्यानंतर अशा प्रकारे तयार होईल झणझणीत चमचमीत उत्कृष्ट आगरी कोळी स्टाईल खेकड्याचं कालवण म्हणजे चिंबोऱ्याचा रस्सा। बघा, खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे। खेकडा व्यवस्थित शिजलेला आहे आणि कालवणाला किती मस्त तरी आलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही झणझणीत खेकड्याच्या कालवणाची म्हणजे चिंबोऱ्याच्या रश्श्याची रेसिपी? आवडली असेल तर पटकन बाजारातून ताजे खेकडे घेऊन या आणि ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी झाल्यावर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी आवडली की नाही। आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन झणझणीत आणि चमचमीत रेसिपी सोबत। धन्यवाद।